हाय हॅलो नमस्कार, मी सुजाता तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आज आहे नवरात्रोत्सवाचा दुसरा दिवस आणि आजचा रंग आहे लाल. आणि या ठिकाणी मी लाल रंग आहे तर साडी नेसलेली आहे. आणि ॲक्च्युली तर मी दुकानात जाणार आहे. माझी घरातील सर्व कामे झालेली आहेत. माझा नवरात्रीचा उपवास चालू आहे आणि आज दुसरा दिवस आहे. आणि आजचा देवीचे रूप आहे ते ब्रह्मचारिणी आहे. आणि आजचा रंग आहे तो लाल आहे. आणि सर्वांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. सो आज आहे आमच्या आहोंचा बड्डे. सो आहोंचा बड्डे आणि आजचा डेली रुटीन जे काय असेल ते मी तुमच्याबरोबर शेअर करेन. तर हा ब्लॉग आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. तर एका कस्टमरचे ब्लाऊज होते 4, ते मला द्यायचे होते आणि ॲक्च्युली त्यांनी मागायला पण आलेले पण त्यावेळेला शिवून झाले नव्हते. सो मी कटिंग करून हे 4 ब्लाऊज शिवायला घेतलेले. त्यातला हा अस्तरचा ब्लाऊज आहे आणि आल्यापासून मी हा शिवून घेतलेला आणि आता त्याचं थोडंसं फिटिंग वगैरे राहिलेलं आहे आणि तो आता मी कंटिन्यू शिवून घेत आहे. ॲक्च्युली दुकानात आल्यानंतर कामाच्या नादात शूट घ्यायचं विसरूनच जाते आणि मग सगळंच राहून जातं. आणि आता या ठिकाणी जो मी ब्लाऊज शिवत आहे तो एका कस्टमरचा आहे, म्हणजे जे रेग्युलरच आहेत पण त्यांना ब्लाऊज एक तरी पाहिजे होता अगोदर, पण मला द्यायचं झालं नाही. मग मी म्हटलं तुम्हाला 4ही ब्लाऊज एकदम देते. सो नंतर मग 2 दिवसांनी त्या म्हटल्या माझी मुलगी येईल शाळेत जाते तेव्हा द्या, म्हणून मग मी हे ब्लाऊज आहे ते शिवायला घेतलेले. आणि आता हा अस्तरचा एक ब्लाऊज होता आणि बाकीचे 3 होते ते विदाऊट अस्तर होते. सो मी आता ते कंप्लीट करून घेत आहे. आणि आज आहोंचा बड्डेसुद्धा होता. सो मला हे काम पटपट करून नंतर घरीही जायचं होतं. आणि ॲक्च्युली आहोंना म्हटलं चला काहीतरी घेऊया तुम्हाला गिफ्ट, पण ते नको बोलले त्यामुळे काही घेतलंच नाही. आणि मग घरी जाताना केक वगैरे घेतलेला. ॲक्च्युली त्याच्या आधीच आम्ही घरी गेलेलो आणि नंतर मग थोडंसं तिथे चहा वगैरे पिला. चहा कोरा करणार आहे मग अशी आम्ही आलेलो दुकानामध्ये थोडा वेळ बसलो तर आता चाललेलो आहोत घरी. वाटलं काय क्लास वाटला म्हणून फोन केला. अजून आम्ही दुकानात आहे म्हणा. थोडा 7:30ला काय नाही करतो. तर भरत गेलेला क्लासमध्ये आणि त्याला ॲक्च्युली लवकर यायचं होतं. तो मॅडमच्या मागे लागलेला आणि आता आम्ही घरीच निघालेलो केक घेऊन. सो त्याला पण जाताना घेऊन गेलो होतो. केक 2 कॅडबरी आणि पनीर मसाला. पिल्लू लागले माग कॅडबरी पाहिजे आहे की नाही. तुला विचारत होतं केक कुठला पाहिजे म्हणून त्या पोराला वाटलं केक बारक्या पोळाचा आहे. त्यामुळे फरसाला चॉकलेट बिकलेट काय पाहिजे का म्हणलं नको तिथे दुकानात रे. तर आता मी लागणार आहे जेवणाला. सो पनीर आणलं ते पनीर बनवायचं आहे आणि जेवण बनवून चपाती वगैरे नंतर आहोंचं ऑप्शन करून केक कट करायचं आहे. सो स्टे ट्यून. ॲक्च्युली माझा उपवास असल्यामुळे आहो पनीर पण घेऊन देत नव्हते, पण म्हटलं त्यांना आवडतं आणि वरदलाही आवडतं म्हणून मग मी पनीर घेतलं होतं आणि त्या दोघांसाठी केलं होतं. आणि माझा उपवास होता. पिल्या खाल्लंस का नाही काय? पप्पाने खाल्ले. पनीर कसं लागते? छान लागते. खाल्लं ना नक्की. एकच खाल्लंय. पनीरची भाजी जरा पातळ झाली ना. चांगलं लागते. चटणी बिटणी नवीन चटणी म्हणून घालू अजून बर्थडे सेलिब्रेट करायचा. तिथं केक आहे. आमची मनू बसले तिला द्या खाऊ चपात्या. खाल्ली की तिला पाहिजे भूक लागल्या. बरं तोंड नाही घातलं खाते. तर आहोंचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी त्यांनी मामींना बोलवलं होतं. मामींसोबत कांचन मावशी आणि दुसऱ्या एक मावशी आल्या होत्या. तर या ठिकाणी आहोंचं ऑप्शन आहे ते मी अगोदर करून घेतलं, पण पिल्लूकडे मी मोबाईल शूट करायला दिलेला आणि त्याने काय केलं काय माहिती, त्याने माझं शूटही नाही घेतलं आणि फोटोही नाही काढला. मग नंतर बाकीचं शूट आहे ते मी घेतलं होतं. त्याने मोबाईल ॲक्च्युली चालूच केला नसणार आणि त्याला वाटलं रेकॉर्डिंग होतं आहे, त्यामुळे माझं काही शूट झालेलं नाही. बड्डेसाठी मी मामींना छोट्या बोलवलेलं, छोट्या मामी पण आलेल्या. मग छोट्या मामीने ऑप्शन करून घेतलं, नंतर मामीने ऑप्शन करून घेतलं आणि मामींसोबत कांचन मावशी आणि सुवर्ण मावशी आलेल्या, त्यांनीसुद्धा ऑप्शन करून घेतलं. सगळ्यांचं ऑप्शन करून झाल्यानंतर या ठिकाणी आहोंनी आहे तो केक कट करून घेतला होता. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पप्पा, हॅपी बर्थडे टू यू. नाही म्हणते चार की पप्पा ना केक. पॅन काढून दाखव.
कडक आहे बरं का केक. तरी किती वेळ आपण आणून आला 7:30 सव्वा 7 लागले ना. गार झाला पाहिजे अजून का फ्रीज मधून आणलंय. कार्यक्रम आहे की कसला हो? गाण्यांचा खालच्या मंडळाचा का इथल्या मंडळाचा. तर या ठिकाणी मामींनी आहोंना केक लावलेला गालावरती थोडासा आणि ते शूट करून त्यांनी पोचला आणि ॲक्च्युली त्या वरदला लावत होत्या. आणि ह्याच नंतर ॲक्च्युली मी हा व्लॉग इथे संपवते. तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.